आणि यानंतर बातमी आहे 64व्या राष्ट्रीय पुरस्कारांची आज घोषणा झालेली आहे आणि या ही जेव्हा घोषणा झाली तेव्हा अर्थातच मराठी चित्रपटांनी यामध्ये बाजी मारलेली आहे। यंदाच्या वर्षी सुवर्ण कमळावरती नाव कोरत कासव चित्रपट सर्वश्रेष्ठ ठरलाय। विशेष म्हणजे या चित्रपटात नैराश्यावरती भाष्य करण्यात आले आणि आज जागतिक वर्ल्ड हेल्थ डे आहे। नैराश्य ही थीम घेऊन जगभरात त्याविरोधात जागृती केली जाते आणि हा एक सुवर्ण योग या निमित्तानं जुळून आलाय। सुमित्रा भावे आणि सुनील सुक्तनकर यांच्या दिग्दर्शनातनं हा चित्रपट साकारला गेला तर राजेश मापुसकर यांना व्हेंटिलेटर सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळालाय। आणि अनायसे या सगळ्या चित्रपटांची टीम आपल्या सोबत आहे आणि केक सुद्धा आहे। सो आपण सेलिब्रेट नक्कीच हे ओकेजन करायला पाहिजे। मोहन आगाशे सर आपल्या सोबत आहेत, संजय पाटील सर आहेत आणि सुनील सुक्तनकर सुद्धा आहेत। सो मी आपल्याला रिक्वेस्ट करते की हा आनंद तुम्ही आमच्या सगळ्यांसोबत आणि किंवा महाराष्ट्रासोबत वाटून घ्यावा। राजेश मापुसकर नंतर मनोज जोशी आणि आमचे बाकीचे सगळे मित्र मागे आहेत, तुम्हाला दिसत नाहीयेत ते मागे उभे आहेत आणि त्या सगळ्यांतर्फे मी ज्येष्ठ असल्यामुळे कापतोय। अभिनंदन अभिनंदन तिथे मध्ये कापू अभिनंदनच्या। बर वा वा कारण पाचवा सुवर्ण कमळाचा मान आहे आणि तो तुमच्या म्हणजे सगळ्यांना मिळाला आहे, तर त्यामुळे निश्चित हे महत्त्वाचं यश आहे। दशक्रियाचंही महत्त्वाचं घवघवीत यश व्हेंटिलेटरचं आहे आणि डॉक्टर क्या बात आहे, म्हणजे निर्माता म्हणूनही असणारा आणि अभिनेता आणि त्यातला असणारा कासवाचा अंश। कासवासारखा हळूहळू नाही कासव आहे ना खूप, म्हणजे सुमित्राताई सकाळी म्हणाल्या की खूप इंटरेस्टिंग असतं ते की ते कोणालाच हानी पोहोचवत नाही। तर काय आहे सिनेमा? नॉन व्हायलंट आणि नॉन व्हायलंट व्हेजिटेरियन आणि लॉंगेस्ट लिव्हिंग स्पीसीज, म्हणजे याच्यापासून बघा तुम्ही काय कसं आहे। त्याच्यावरती आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी ते स्वतः आक्रमक बनत नाही, ते स्वतःचा सौम्यपणे बचाव करून घेतात। त्यामुळे सुमित्राताईंना असं वाटतं की ते कदाचित त्यांच्या स्वभावाचं द्योतक आहे की काय म्हणून, आणि तेच या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे। दशक्रियाबद्दल आम्हाला काय सांगाल? म्हणजे नाव त्याचं खूपच वेगळं आहे खरं तर। थोडंसं डार्क वाटतं नाव, पण खूप छान आहे ते। म्हणजे मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुम्ही निगेटिव्ह टायटल घेऊन येऊ नका, लोक स्वीकारणार नाहीत वगैरे। तर माझ्यासमोर महेश मांजरेकरांचं उदाहरण होतं की काकस्पर्श। महेश मांजरेकर तेव्हा ठामपणे म्हणायचे की म्हणे नाही सिनेमाचा माझा विषय आणि तो मी मला जसा सुचलाय मांडायचं तसं मांडणार मी। झालं तसं। आणि मी गंमत म्हणजे ह्या सिनेमाचं अख्खं शूटिंग आम्ही पैठण या नावाने केलं आणि सेन्सॉरला अर्ज भरायच्या दिवशी आम्ही दशक्रिया नावाने, कारण आदल्या रात्री परत महेश मांजरेकरांचा मला फोन आला, म्हणजे संजय बघ टायटल बदलशील तर याद राख, तू त्या ओरिजिनल टायटलने जा, काही होत नाही, यश तुला मिळणार। तोंड गोड करूया तुकडे तुकडे राजेश तुम्ही डाएट वगैरे वरती नाही ना? कोण मी सतत आणि डॉक्टर असल्यामुळे खूप कॉन्शियस आहे सगळ्याच बाबतीत। मला माहिती आहे, आम्ही लोकांना सल्ले वगैरे देतो, स्वतः वेगळे वागतो। पण थँक्यू, हा मोमेंट तुम्ही आमच्याबरोबर शेअर केलात आणि आपलेपणाने तुम्ही आजच्या दिवशी आलात त्याबद्दल खूप खूप आभार। विश यू लव्ह लक अँड सक्सेस। थँक्यू सो मच। धन्यवाद पुन्हा एकदा आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं, महाराष्ट्राच्या वतीनं तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन। थँक्यू सो मच। आणि यासोबतच म्हणजे या आनंदाच्या क्षणासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक बघत रहा एबीपी माझा।